दिवसांपूर्वीच मंदिरातल्या ड्रेस कोडचा मुद्दा चर्चेत आलेला आहे आणि मंदिराचं पावित्र्य जपलं जावं तसंच तोकडे कपडे घालत दर्शनासाठी येणाऱ्यांना आळा बसावा यासाठी राज्यभरातल्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात सुद्धा भाविकांसाठी नियमावली आता जारी केली जाणार आहे। ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत। याबाबत लवकरच विश्वस्त समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही समजतंय। काळाराम मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता ड्रेस कोड बंधनकारक करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातल्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू केला जात आहे। तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यामध्ये बंदी घातली गेलेली आहे। याबाबत भाजपचे आमदार नितेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मंदिर समित्यांनी ड्रेस कोड बाबत घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। मंदिरामध्ये कपड्यांच्या आचारसंहितेबद्दल जो काही निर्णय घेत आहेत तो निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे। हिंदू म्हणून आपण सगळेजणांनी ह्याचं स्वागत केलं पाहिजे। ज्या अर्थी हिजाब घालण्यावर त्या धर्माचे लोक अतिशय कडक भूमिका घेतात, कुठलाही तडजोड करत नाही, त्याच पद्धतीने प्रत्येक हिंदूने आपण आपल्या मंदिरामध्ये आचारसंहिता पाळावी आणि त्याबद्दल काही तडजोड करता कामा नये एवढीच अपेक्षा ह्या निमित्ताने करतो।